अकोला महापालिकेच्या 14,32,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेवर शिवसेनेने जोरदार टीका केली। आमदार नितीन देशमुखांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून नियमांचे पालन करण्याची मागणी केली। सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेने 14,32,00,000 रुपयांच्या विकास कामांसाठी निविदा प्रकाशित केल्या। शिवसेना उपनेते व आमदार नितीन देशमुख यांनी या प्रक्रियेत नियम मोडल्याचा गंभीर आरोप करत महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। देशमुखांच्या मते शासन नियमानुसार 30% कामे मजूर सहकारी संस्था आणि 30% कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जाणे आवश्यक आहे, परंतु प्रशासनाने सर्व निविदा एकत्रित केल्याने लहान कंत्राटदारांना संधी कमी झाली आहे। देशमुखांनी अधिकाऱ्यांना सांगितले की स्वतंत्र निविदा प्रक्रिया केल्यास स्पर्धा वाढेल, लहान कंत्राटदारांना कामे मिळतील आणि शासनाचे हित सुरक्षित राहील। बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी निविदा एकत्रित करण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे स्पष्ट केले। या आंदोलनात प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। देशमुखांच्या या भूमिकेमुळे निविदा प्रक्रियेवर प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून लहान कंत्राटदारांच्या हितासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। 14,32,99,953 कामाचं 14,53,00,000चे 14,32,00,000चे काम आहेत एकूण। या 14,32,00,000चे काम किती आहेत? 81 काम आहेत। याने हे 14 कोटीचे 4 कलप केले, 4 टेंडर कलप केले आणि स्वइच्छेनं कंत्राटदाराला स्वतःच्या कंत्राटदाराला भेटण्यासाठी कलप करून बनमानबद्धीनं कारभार शासन परिपत्रकाचं उल्लंघन केलं। आता याच्यात शासन काय म्हणते, जे छोटे कामं असतात लहान लहान 1.5 कोटीच्या आतले, हे सगळे कामं 1.5 कोटीच्या आतले आहेत, बरोबर आहे। याच्यात गव्हर्नमेंटचं परिपत्रक आहे की 30% कामं मजूर कामगार संस्थेला द्यावं लागतात आणि 30% कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना द्यावं लागतात। हे परिपत्रक आहे, द्यावं लागतात म्हणजे त्याचं टेंडर काढावं लागतं, त्याच्यात त्याचे येतील। हे परिपत्रक, ह्या परिपत्रकाचं फॉलोअप जेव्हापासून इथं प्रशासक बसलेले आहेत